गेली. येस पंच. पंचांचा निर्णय येतोय. खेळाला होईल सुरुवात. पहिला चेंडू घेऊन परेश आरेकर सज्ज झालाय आणि त्याच्या समवेत त्याच्या विरुद्ध खेळत असताना दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे समीर, मागच्या मॅचचा हिरो, आणि दुसरीकडे कुणाल. पहिला बॉल, पहिलाच बॉल लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षकाने खूप चांगली क्षेत्ररक्षण केलं आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. समीर या पठ्ठ्याचा मी आवर्जून उल्लेख करेल. याने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. 50 धावा ठोकला, अर्धशतक कंप्लीट केलं होतं. तोच फलंदाज परेशच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. जेंटल पुश केलाय आणि पुश करून खुश राहिलेत. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने दांडी संघाचा श्री गणेशा झालाय. स्कोर कार्डवर आतापर्यंत 1 धाव. रिप्लेच्या माध्यमातून परेश आरेकरचा वेग सातत्याने आपण पाहतोय. परेश आरेकर म्हटलं की वेग आपोआप त्याच्या नावासोबत जोडला जातो आणि त्याच वेगाचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण कुठेतरी पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल सरळ यष्ट्यांचा वेग, दांडी दांडी दांडी, गुल, विकेटचं पतन, गॉन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात फलंदाजाला अचंबित करून सोडणारा हा बॉल होता. यॉर्कर पद्धतीचं अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र, ज्या अर्थी परेश आरेकरनं क्षेपणास्त्र सोडलं आणि फलंदाजाला नेस्तनाबूत केलं. डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला आणि जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक जे पहिल्या मॅच मध्ये चालू होतं ना, तेच प्रात्यक्षिक पुन्हा एकदा परेश आरेकर मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय. उर्वी अच्युअर दांडी संघाला लागलेला पहिला हादरा म्हणजेच कुणाल बॅक टू द डगआउट गोल्डन डकचा शिकार झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नाव त्याचं गौतम आकरे, गाव त्याचं दांडी. या गौतम आकरेनं सातत्याने खूप चांगला क्रिकेटचा खेळ असंख्य मैदानामध्ये दाखवला आणि दांडी गावाचं नाव पालघर जिल्ह्यामध्ये गाजवलं. यावेळेस गौतम आकरेला जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारी माणसाला महानतेकडे घेऊन जाते आणि जर तुम्हाला महान बनायचं असेल ना, तर तुम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. आपले खांदे शाबूत ठेवावे लागतील. समोर परेश आरेकर सारखा एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्या समोर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल, यावेळेस लाईन मध्ये झाली चुकी, पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. सोयीर मारा, धावसंख्येत 1 अतिरिक्त धावेने भर आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली आणि पंचांना दाद उचलून धरलेलंय. गौतम आकरे बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन, गॉन. रिप्लेच्या माध्यमातून ज्याला आपण प्लम म्हणतात त्याच पद्धतीचा विकेट यष्ट्यांच्या एकदम समोर सापडलेला गौतम आकरेचा पाय आणि पायचीच्या रूपात दांडी संघाला लागलेला सलगचा दुसरा हादरा. परेश आरेकर रंगात बहरदार कामगिरी करत असताना आर्यनच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 2 धावा, जिकडे 2 विकेट देखील आलेत. त्या स्कोर कार्डचा विचार करायला गेला तर हा क्रिकेटचा स्कोर कार्ड आहे की फुटबॉलचा स्कोर कार्ड आहे हे कळणं थोडंसं मुश्किल दिसतंय. ह्याला कारण एकच, परेश आरेकर आणि परेश आरेकरची गोलंदाजी. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा घेऊन परेश आरेकर सज्ज झालाय. राईट ओव्हर द विकेटचा मारा. नवीन फलंदाज विशाल.
यावे जेंटल पुश, मात्र तिकडे क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. झेल घेण्याचा एक चांगला चान्स होता, एक सोपा चान्स होता, मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि विशाल अंगी सारख्या एका मोठ्या फलंदाजाला मिळालंय जीवदान. हरकत नाहीये, पुन्हा एकदा तुम्हाला चान्सेस येतील आणि पुन्हा कमबॅक कराल पुढचा बॉल घेऊन. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक परेश आरेकरच्या माध्यमातून मात्र 2 धावा खर्च केलेत आणि 2 धावा खर्च करत असताना तब्बल 2 गडी देखील बाद केलेत परेश आरेकरना. जबरदस्त गोलंदाजी. वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, दीपेश नाईक. हा देखील एक होणार गोलंदाज आहे. पहिला बॉल, पहिला बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. या 1 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 3 धावा. विशाल अंगी, ज्याला पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालं होतं, आता मोठे फटके त्याच्या फळीतून येतील का? यावेळेस कव्हर रिजन मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, याचा फायदा दांडी संघाला. धावसंख्येत तब्बल 2 धावेने भर आणि या 2 धावेने धावसंख्या, धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 5 धावा. 6 षटकांची ही इनिंग. पहिले 2 षटक पॉवर प्लेचे षटक, ज्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याचा विचार दोन्ही फलंदाजांनी करायला हवा. समीर पहिल्या मॅचचा हिरो, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली, बराच काळ तो नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल अंगीला देखील जीवदान मिळालंय, आता त्याला देखील त्याचा फायदा करून घ्यावा लागेल. दीपेश सारखा चांगला गोलंदाज आहे. मी नेहमी म्हणतो, पार्टनरशिप जेवढी फलंदाजांची इम्पॉर्टंट असते, त्याहून जास्त गोलंदाजांची इम्पॉर्टंट असते. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र आर्यनचं मैदान आणि ह्याचा एरिया खूप जास्त मोठा असल्या कारणाने 2 धावा सहजरित्या कंप्लीट करतायत फलंदाज. धावसंख्या, धावफलकर आतापर्यंत 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल डबल, तिसरा बॉल पुन्हा एकदा डबल. 4-3 चेंडून मागे 5 धावा खर्च केले दीपेश नाईकनं. परेश आरेकर, नवापूर संघाचे कर्णधार, कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवत असताना पुढचा बॉल घेऊन दीपेश. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडूला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आपल्या जीवाच्या आकांताने बॉलच्या मागे धावतोय, मात्र बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. आलाय चौकार, 4. चांगला फटका विशाल अंगीच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाला. लेग लांचा फटका होता. प्लेयर इनफिल्ड मध्ये होता, त्या इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि विशाल अंगीच्या या प्रयत्नांना आलं यश. धावसंख्येत 4 धावेने भर पडेल आणि या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोचले, ती म्हणजे 11 धावांवर. पहिलं षटक, ज्या अर्थी परेश आरेकर गोलंदाजी मार्कवर आला आणि त्याने खूप सुंदररित्या गोलंदाजी हाताळली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये दीपेश वर हल्ला. 4 चेंडून मागे 9 धावा खर्च केलेत आतापर्यंत.
यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल पंचांकडे दाद मागितली, दाद आणि पंचांनी ही दाद उचलून धरलंय. फलंदाज विशाल आंगी बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मागच्या बॉलवर जरी चौकार आला असला तरी कमबॅक कसं करावं हे दीपेश नाईकनं मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय आणि त्याच्या पुढच्या बॉलवर विशाल आंगीची विकेट घेतली. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय चंद्रशेखर. यावेळेसचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फेकी, त्याहूनही सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या मार्फत पाहायला मिळाली आणि धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 13 धावा, 2 षटक संपलेत. तब्बल 6.5च्या सरासरीने फलंदाजी चालू आहे. 2 षटकं संपलेत म्हणजे पॉवर प्लेचा खेळ संपलाय. आता फिल्डिंगवर जे रिस्ट्रिक्शन्स होते ते सर्व रिस्ट्रिक्शन निघून जातील. टायमरचा विचार करायला गेला तर नवापूर संघाकडे 13 मिनिटं आणि 30 सेकंदाचा वेळ बाकी आहे, ज्या वेळामध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नवापूरचा स्टार परेश आरेकर आलाय. पहिलं षटक खूप सुंदररित्या हाताळलं होतं. आता तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. यावेळेस पहिलाच बॉल डाऊन द लेग स्टंप. पंच म्हणतायत इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर आणि या एक धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावा. जिकडे 3 गडी बाद झालेत. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पंचांकडे दाद मागतोय फलंदाज, तर पंच सांगतायत चांगला बॉल होता. फलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू साठी अपील केलंय. थर्ड अंपायर येतील, चेक करतील आणि आपला निर्णय देतील. इट्स अ फेअर बॉल, डॉट बॉल. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येत 1+1 अशा 2 धावेने भर पडेल आणि धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. फलंदाजी मार्कवर 2 फलंदाज. एकीकडे चंद्रशेखर जो विशाल आंगीची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलाय, दुसरीकडे समीर. अजूनही मोठे फटके नाही येत आहेत कारण समोर परेश आणि दीपेश यांची चांगली पार्टनरशिप रंगलाय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा सातत्यानं परेश आरेकर कडून होत आहेत चुका.
पंच पुन्हा एकदा दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. सलगचा तिसरा वाईड बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पुन्हा एकदा पडतीये. धावसंख्या आतापर्यंत 17 धावा. यावेळी सरळ बॅटनं डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न करून फील्ड करतोय, फेकी करतोय. तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. स्कोर कार्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो 19 धावा. टायमरचा विचार करायला गेला आता नवापूर संघाकडे मात्र 11 मिनिटं बाकी आहेत आणि 11 मिनिटांमध्ये तुम्हाला येणारे षटक कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू होता मात्र वेगाचं प्रत्युत्तर वेगानं दिलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका आलाय चौकार. 4. यावेळेस चंद्रशेखरच्या फळीतून कव्हर रिजनला भेदणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मध्ये झालाय चुकी. सहसा परेश आरेकर गोलंदाजी मार्कवर असला की असे चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये परेश आरेकर कडून सातत्याने चुका होत आहेत. कुठेतरी लाईन मध्ये भरकटतोय परेश आणि पुन्हा एकदा वाईट +1 म्हणजेच 2 धावेने भर पडेल. आतापर्यंत परेशने तब्बल 7 चेंडू टाकले आहेत, त्यातले मात्र 3 लीगल डिलिव्हरीज. यावेळी चेंज ऑफ पेस शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये फटका सजवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड. नवापूर संघाला थोडीशी घाई करावी लागेल कारण खूप सारे अतिरिक्त चेंडू परेश आरेकरच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा परेश राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस डाऊन द ग्राउंड समीरच्या फळीतून आलाय. आकाशाला गवस निघालणारा षटकार. 6. एक जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला समीरनं. सरळ बॅटचा वापर जिकडे त्याला माहित होतं परेश आरेकरचा वेग आहे आणि वेगाचं प्रत्युत्तर वेगानं दिलं तर चांगला फटका नेहमी नक्कीच येईल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. येणारा शेवटचा चेंडू बाकी आहे. व्हॉलेंटियर्स जुना बॉल असेल तर आपलं मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचं आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅगरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 34 धावा. 3 षटक संपलेत. येणारे शेवटचे 8 मिनिटं आणि 40 सेकंद बाकी आहेत आणि नवापूर संघाला 2 षटक कंप्लीट करायचे. खेळायला होते पुन्हा एकदा सुरुवात. नवीन गोलंदाज दीपेश. पहिलाच बॉल लॉफ्टेड स्ट्रोक ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. समीरच्या फळीतून आलाय सलगचा दुसरा षटकार. 6.
यावेळेस पुन्हा एकदा एक लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू बराच काळ हवेत खालती, क्षेत्ररक्षक आलाय, प्रॉपर झेल कॅच ऑफ क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये साध्य केलंय क्षेत्ररक्षकानं. समीर खूप चांगली फलंदाजी करत असताना बाद झालाय, विकेटचं पतन. विश नेटवर्क रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात, रितेश क्षेत्ररक्षक होता, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि तो कॅच लिहिला या झेलला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जो समीरची जागा घेण्यासाठी मैदानात आलाय. नाव त्याचं यज्ञेश प्रभू, गाव त्याचं दांडी आहे. आता यज्ञेश प्रभूला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. एक भरभक्कम फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय. ज्या पट्ट्याच्या फळीतून आपण नेहमीच मोठे फटके पाहतो, मात्र समोर दीपेश नाईकचं आव्हान आहे. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल, संपलाय यज्ञेश प्रभूचा खेळ. गोल्डन डकचा शिकार यज्ञेश प्रभू, बॅक टू द डग आउट, गॉन. धावसंख्येचा विचार करायला गेला, धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 40 धावा. जिकडे पहिल्या चेंडूवर षटकार आला ना, तदनंतर कमबॅक कसं करावं हे दीपेशने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. सलगचे 2 बॉल आणि त्या 2 बॉलवर यश प्राप्त झालंय दीपेशला. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करत असताना दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल, त्याला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र नाही झालं कनेक्शन आणि बॉल विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 40 धावांवर. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा दीपेश, राईट मोर द विकेटचा मारा, सामना करेल जिग्नेश. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कट, चेंडू चाललाय थर्डमॅन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय मात्र त्याला हरवत चेंडू चाललाय थर्डमॅन सीमारेषा पार, आलाय चौकार, 4. आणि या चौकाराने स्कोर कार्डवर आपण धावसंख्या पाहिली तर ती झालंय 44 धावा. येणारा शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू होता, अचूक टप्प्यावर भेदक मारा, आलाय डॉट बॉल. या डॉट बॉलनं 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 11च्या सरासरीनं 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड. नवापूर संघाला एक सूचना, येणारे शेवटचे 4 मिनिटं आणि 20 सेकंद आहेत तुम्हाला हे षटक संपवण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कश्यपच्या रूपात. 5वं षटक. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, अक्षरशः बॉलला खोदून काढलंय. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, एकीकडे जिग्नेश, दुसरीकडे चंद्रशेखर जीवाच्या आकांताने धावतायत आणि आपल्या संघासाठी धावा जमा करतायत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 धावांवर, 46 रन्स ऑन द बोर्ड. कश्यप हा देखील चांगला गोलंदाज, पहिल्या मॅच मध्ये या पठ्ठ्याने देखील चांगली गोलंदाजी केली होती, मात्र यावेळेस जबाबदारी वेगळी आहे.
हानामारीचं षटक आहे, मारामारीचं षटक आहे. जिकडे मोठे फटके येऊ शकतात तिकडे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्याकडून थोडंसं फंबलिंग आणि लगेच चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट केल्यात दोन्ही फलंदाजांना. या 2 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 48 धावा, 48 रन्स ऑन द बोर्ड. येणारा पुढचा बॉल जिकडे कश्यप सज्ज झालाय आणि त्याच्या समवेत त्याचा सामना करण्यासाठी चंद्रशेखर. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह कव्हर रिजन मध्ये, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर. स्कोर कार्ड आतापर्यंत 49 धावा, जिकडे 5 गडी बाद झालेत. मात्र रन्सची गती होती ती अजूनही दांडी संघाने थांबू नाही दिली आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र, यॉर्कर पद्धतीचा बॉल, डोळ्याची पापणी लवते ना लवते यष्टीरक्षकाच्या हातात बॉल गेला होता. तिकडे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउटच्या रूपात बॅक टू द डगआउट, गॉन. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. मागच्या बॉलवर आपण पाहिलं एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये जिग्नेश बॅक टू द डगआउट, त्याची जागा घेण्यासाठी निखिल मैदानात आलाय. पुढचा बॉल उसळी घेणारा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. बॅटची कड आणि पुढचं काम यष्टीरक्षकाने परिपूर्ण केलं. दांडी संघाला लागलेला सलगचा दुसरा हादरा. चंद्रशेखर बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 49 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज विवेक दवणे आलाय. कश्यपचा येणारा शेवटचा बॉल आहे, जिकडे कश्यपने खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सादर केलं. मात्र 5 धावा खर्च केलेत कश्यपनं आतापर्यंत. येणारा शेवटचा बॉल सामना करण्यासाठी विवेक दवणे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. शरीराचा वेध आणि धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तब्बल 10च्या सरासरीनं 50 धावा, 50 रन्स ऑन द बोर्ड. येस, नवापूर संघानं दिलेल्या वेळेमध्ये 5 षटक कंप्लीट केलेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं अक्षय आहे. ज्या अक्षयनं पहिल्या मॅच मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, त्यांच्या मार्फत आपल्याला 2 झेल पाहायला मिळाले होते. तोच अक्षय आता गोलंदाजी मार्कवर आलाय. उर्वी अच्छीवर दांडी संघ एक संकटात आणि त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी फलंदाजी मार्कवर 2 फलंदाज, एकीकडे विवेक दवणे, दुसरीकडे निखिल. डावखुरा फलंदाज आहे. पहिला बॉल घेऊन अक्षय. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. पंच दर्शवत आहेत इट्स अ वाईड बॉल.
स्वैर मारा, धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर आणि या एक अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच 51 धावा. मी नेहमी म्हणतो डावखुरे फलंदाज ज्यांची शैली नॅचरल रित्या हानिकारक असते, घातक असते. पुढचा बॉल यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक, एक चांगला फटका, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक चांगला प्रयत्न होता मात्र शेवटच्या क्षणाला हाताच्या उंजळीतून बॉल निसटला आणि त्याचा फायदा झाला दांडी संघाला. धावसंख्येत तब्बल 2 धावेने भर पडेल या आणि या 2 धावेनं धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 53 धावा, 53 रन्स ऑन द बोर्ड. विवेक दवने च्या पट्ट्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे, ज्याला नेहमी आपण गोलंदाजी करताना पाहत असतो, मात्र आजच्या दिवशी जबाबदारी वेगळी आहे, रोल वेगळा आहे. यावे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. स्विंग अँड मिसचा फटका, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये विवेक दवने रनआउटच्या रूपात बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. स्कोर कार्डचा विचार करायला गेला 53 वर 8 विकेट. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश. अक्षय चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिकडे परेश आरेकर, दीपेश नाईक, कश्यप आणि त्याच्यानंतर अक्षयने देखील चांगल्या गोलंदाजाची वर्णी मैदानाच्या आतमध्ये लावली. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा अक्षय, राईट मोर द विकेटचा मारा. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, लपेटण्याचा प्रयत्न होता, मात्र नाही झालं कनेक्शन. चेंडू विसावला यष्टीरक्षक प्रतीक पवारच्या हातात आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, एक चांगले पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. पंचांकडे दाद मागितली मात्र पंच दर्शवत आहेत नाही, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तुम्ही शफल झाला होता त्या अनुषंगाने हा वाईट देता येणार नाही, त्या अर्थी हा डॉट बॉल पुन्हा एकदा अक्षयच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी कुठेतरी चुकीची झाली आणि त्याचा फायदा दांडी संघाला. 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात फलंदाज बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. तब्बल दांडी संघाचे 9 गडी बाद झाले आहेत. धावसंख्येत तब्बल 3 धावेने भर पडेल आणि धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 56 धावा, 56 रन्स, अब तक 56. यावेळेस पुन्हा एकदा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला दिशा दिले लॉंग ऑफ रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे, चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर आणि या 2 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 58 धावा, 58 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि 36 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 58 रन्स. आणि नवापूर संघाला सामना जिंकायचा असेल तर 36 चेंडून मागे 59 धावांचं आव्हान आहे. पहिला रेकॉर्ड जो नसायला पाहिजे. दांडी संघ हा पहिला संघ आहे जो ऑल आउट झालाय. दुसऱ्या इनिंगला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस आमच्या सोबत आमच्या समवेत जोडले जातील व्हॉइस ऑफ बॉय सर, युसुफ सय्यद सर. प्लीज सर, डू दी ऑनर. थँक्यू सो मच.
च्या दिवसातील पुढचा सामना आपल्या भेटीला येईल. एकीकडे सातपाटी ध्रुव ए संघ आहे आणि दुसरीकडे श्री चिंचोबा आलेवाडी संघ आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित यायचंय, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. थँक्यू सो मच. चला या टॉससाठी या एका बाजूला आपण पाहतायत श्री चिंचोबा आलेवाडी आणि विपक्षात सातपाटी ध्रुव ए हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अवधूत कामत आणि एका बाजूला भाग्येश. टॉस करण्याकरिता आपण जाऊया अमय यांच्याकडे. त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा कॉइन स्पिन हेड अँड टेल. भाग्येश यांचा आणि यावेळेला टेल. सातपाटी संघानं मात्र इथे टॉस जिंकल्या. अवधूत एकंदरीत प्रतिस्पर्धी संघानं समोरच्या संघाला अर्थात धाकटी डहाणू संघाला खूप चांगल्या पद्धतीनं पराभवाच्या छायेमध्ये ढकललं. त्यांच्या समोर तुमचा धाडसी निर्णय टॉस जिंकल्यानंतर काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? असं टार्गेट नाही आहे, कारण त्यांचाही गोलंदाजी अटॅक चांगला आहे. चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडे पण, कारण आम्ही लास्ट टाइम त्यांचा सामना पाहिला होता तेव्हा सुद्धा त्यांनी धाकट्या अनुषंगात वन साईड हरवलं होतं. चांगले खेळाडू त्यांच्याकडे पण आहेत, तरी कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती पालघरमध्ये खळबळ एक झाले की सातपाटीचे दोन संघ आज एकत्र खेळतात. याबद्दल काय म्हणशील? खूप बरं वाटते, कारण ज्याची आतुरता सर्वांना होती ते आज या मैदानावर पाहायला मिळते. नक्कीच पुढे असाच खेळ करत राहून चांगलं स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू. जे गाठायचं आहे ते नक्कीच गाठू. थँक्यू सो मच. होते अवधूत कामत. बघेश टॉस जिंकला असता तर मला तरी वाटतं मनासारखा निर्णय हाच आहे की फलंदाजी करायची आहे. नक्कीच. एकंदरीत मागील मॅचमध्ये 67 रनचं टार्गेट ठेवलं. प्रतिस्पर्धी संघ खूप चांगला होता. त्या संघाला शरणागती पत्करावी लागली. एका बाजूला आता सातपाटीचा संघ आणि मी मगाशीच उल्लेख केला की सातपाटीमध्ये सातपाटी 11 आणि ध्रुव 11 हे दोन संघ होत्या. त्या संघाचा आता एक संघ झाला, म्हणजे चांगला संघ तिथे देखील बांधणी झालाय. तुमच्या या संघासमोर माइंड टोटल किती असेल? तिचं आम्ही 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू. जितके म्हणजे आम्हाला शक्य होईल तेवढा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्यांचा संघ देखील बलाढ्य आहेत, आपलेच बंधू आहेत आणि खूप वेळानंतर सातपाटी समोर खेळायची संधीसुद्धा मिळते. कारण की आताच्या डेटमध्ये आपण पाहतो तर सातपाटी संघ एक खूप वरच्या लेवलला जाताना दिसतोय आपल्याला. तर त्या अशा संघासमोर आम्हाला खेळताना देखील मजा येईल आणि आमच्या पोरांचं मधल्या काही पोरांचं देखील ते एक हे होतं, काय म्हणतात की स्वप्नासारखं होतं की सातपाटी संघासमोर आम्हाला खेळायचं आहे. तर आज त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि तशाच प्रकारचे आम्ही खेळ करायचा प्रयत्न करू नक्कीच. थँक्यू सो मच. टॉस बॉक्समधनं निश्चित स्वरूपात निर्णय असा आहे. न्यूज अशी आहे की सातपाटीने टॉस जिंकला. प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण. जाऊया रंचेसला सुरुवात होते त्यावेळेला मायक्रोफोनवरती पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज अर्थात युसुफ सय्यद सर. ऐकूया त्यांचा आवाज. पहिला षटकाचा पहिला चेंडू वेग दवणे आपण पाहतोय. एक डावखुरा फिरकीपटू गोलंदाज त्याच्या माध्यमातून पहिला निधाव टाकला गेला. स्ट्राईकवर जर पाहिलं गेलं तर फलंदाज प्रतीक पवार यांनी मागील सामन्यामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. 18 धावा त्यांनी बनवल्या होत्या बॅटिंग करत असताना. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये 59 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या सामन्यामध्ये 91 धावा बनवल्या त्या संघाने, मात्र या सामन्यामध्ये 58 धावा बनवल्यात. प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. लढाई रोखल्या जाते का पडतो विवेक दवणे. अनुभवचा भंडार या खेळाडूकडे आहे. पाहू शकाल काय सुरेख चेंडू टाकला गेला. यावेळेस सरळ चेंडू निघून गेला.
फिरकीपट्टू आहे, परंतु यावेळेस थोडंसं वेगवान चेंडू टाकला गेला, निर्धाव आलाय. मागील दोनही चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल विवेक दवणे असा एक खेळाडू जेव्हा आपण पाहिला सुप्रीमो जेव्हा आपला पालघर संघ जिंकला होता तेव्हा वाडा एकदम तर वाडा या नावाने संघ खेळला होता आणि पाहू शकाल चॅम्पियन बनला होता तो म्हणजेच दांडी संघ. त्यामध्ये इन्क्लूड होते खेळाडू. यावेळेस पाहू शकाल पटकावूनच खेळलाय. डीप मध्ये खेळाडू नाहीये, चेंडू निघून जाईल सहज सीमारीच्या पार. आलाय शिवसेना षटकार 6 धावा. अप्रतिम फटका सजवला गेला बॅटर प्रतीक पवार यांची पॉवर पॅक फटका पाहू शकाल. तसं वेगवान चेंडू होता ऑफच्या बाहेर, परंतु पिकअप शॉट म्हणावा लागेल प्रतीक पवार यांच्या बॅटमधून षटकार आलाय. तसे की 6 ने पुढे ससवली गेली. 3 चेंडू 6 धावा. थोडंसं स्वतःवर नाराज असेल विवेक देवणे. पहिला चेंडू स्लोवर होता, त्यानंतर थोडासा मागे ठेवला, त्यावेळेस थोडंसं पुढे टाकण्याचा प्रयत्न कुडलेवरून पिकअप शॉट ऑफच्या बाहेरचा चेंडू ऑन साईड फेकून दिलाय. प्रतीकच्या बाजू 6 आल्यात. हा स्लोवर चेंडू आहे, हा 5वा चेंडू आहे. पाहू शकाल थोडंसं फ्लायटी चेंडू टाकला गेला आणि बॅकअप द लेन डिलिव्हरी म्हणावं लागेल. थोडंसं स्लोवर चेंडू लेग ब्रेक चेंडू टाकला गेला. चेंडू पडल्यानंतर थोडं बाहेर निघालाय. प्रतीक पवार स्वतःवर थोडं नाराज असणार कारण की फुलटॉस म्हणून सुद्धा खेळून शकला असता हा चेंडू, परंतु हा चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. त्यावेळेस अजून एक उंच फटका खेळलाय. पाहू शकाल डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केलं, फेकी वेगाने केली आहे. एकेरी धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल. धावफळ एकीकडे सवली गेली. धावसंख्या धावबदल धावफळ 7 या अंकावर. बघा नक्कीच चांगला षटक राहिला दोन्ही संघांसाठी. षटकार नक्कीच झाला, परंतु 3 चेंडू निधाव टाकले गेलेत विवेक दवणे यांच्या माध्यमातून. कुणाल अंबेरे चर्चा करतायत, चेहऱ्यावर हलकीशी स्माइल नक्कीच आहे. 59 धावा डिफेंड करायचे, चेसिंग इज कंपल्सरी. हे नियम आहेत या स्पर्धेमध्ये. तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करावीच लागतील. चांगला फटका ऑन साईडला पाहू शकाल. खेळाडू आहे, थोडासा फंबल झाला, चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल लावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नकार दिला प्रतीकने. चांगला कॉल म्हणावा लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा दाखल मात्र 7 बिनगडी बाद. आता बनवायचे 52, चेंडू असतील 30. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10.40 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. चांगला बॅटर रंगला जाईल. एका बाजूला बोबा 11 नवापूर, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर उर्वी 11 अचिवर दांडी. असं यापुढे होणारा सामना जर पाहिला गेला तर 60 धुळे 11 विपक्ष जर पाहिलं गेलं तर श्री चिंचोबा आलेवाडी. या दोन संघांमध्ये पुढील सामना होईल. आजच्या रात्रीमध्ये आपण एकच संघ क्वालिफाय करणार आहोत सुपर 4 मध्ये आणि अंतिम दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर 2 संघ क्वालिफाय होईल. त्यामध्ये आपण 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडूला खेळण्याची संधी देणार आहोत. मिथून तामोरे आलेत गोळीमाकवर. मिथून तामोरे गोळीमाकवर सज्ज होतील. पाहू शकाल गोलंदाजी मागवड कुणाल अंबेरे सुद्धा चांगला गोलंदाज जायचं पाहिलं गेलं तर समीर तामोरे चांगली गोलंदाजी करू शकतो. परंतु पाहू शकाल जर मागील आपण खूप सारे स्पर्धा पाहिल्या तर मिथूनने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे आणि पॉवर प्लेमध्ये चांगला षटक तो टाकू शकतो. त्या अनुषंगाने त्याला नक्कीच इंट्रोड्यूस केले गेले. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय मिथून तामोरे. स्ट्राईकवर जर पाहिलं तर प्रतीक पवार एक षटकार याच्या बॅटवर नक्कीच झालाय. 5 चेंडूने 7 वर तो बॅटिंग करतोय. 1 चेंडू 0 वर बॅटिंग करतोय पार्थ. ऑफच्या बाद चेंडू फटका सुरेख केला. डीपमध्ये खेळाडू दूरवर आहे. विशाल चेंडूवर पोहोचेल का? परंतु चेंडू वर पोहोचला नाही. चेंडू निघून जाईल सहज सीमारेषेच्या पार. आलाय युवा सेना चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर चांगला फटका म्हणावा लागेल. श्वान सुद्धा तिकडे होते. श्वान सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फेरफटका करतायत, सामन्याचा आनंद घेतात. विशाल असा खेळाडू राहिला मैदानाच्या चारी बाजूला तो धावतोय आणि प्रत्येक वेळी चांगला क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जातं, पण त्यांना सुद्धा बीट करून चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. 11 धावा त्या फलकावर. त्यावेळी शफल झाला होता. बॅटर पळू शकाल. चेंडू निर्धाव आलाय. शफल झाले होते बॅटर, त्या अनुषंगाने चेंडू डॉट बॉल. खूप चांगला निर्णय म्हणावा लागेल. अभि तांडेल तिकडे आहेत. बॉलिंग एंड पंच, स्ट्राईक एंड पंच जर पाहिलं गेलं तर मिस्टर तलमीज. क्रॉस बॅटर खेळला गेला. पाहू शकाल खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. एका हाताने चेंडू अडवलं गेलं. जिग्नेशच्या माध्यमातून एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे. नक्कीच किंवा 2 धावा त्यांनी थांबवल्या आपल्या संघासाठी. तर मागे चेंडू गेला तर कुठं ना कुठे 2 ते 3 धावा नक्कीच धावल्या असत्या बॅटर्सने. परत एकच धावाने समाधान व्हायला लागलं. धावफलक 1 सहसा होते. धावसंख्या
जाऊन पोहोचेल 12 अंकावर. 8 चेंडू 12वर बॅटिंग करतात प्रतीक पवार, एक चौकार आणि पाहू शकाल एक षटकाराच्या मदतीने पार्थ यासाठी नक्कीच ऑफमध्ये बाहेर चेंडू ठेवला होता. विशाल तिकडे पोहोचतील. विशाल तामोरे चेंडू फील्ड करतात. चेंडू धावून घेऊन येतात. एक सिंगल धावपणी समाधान नक्कीच मानावं लागेल. धावफलक एक पुढे सरसावते. धावसंख्या 13 या अंक 13. 13 धावा फक्त लगावल्या गेल्या. 1.4 चेंडू पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट, मागील 2 चेंडू 2 सिंगल मिथून तामोरे पुढील चेंडू घेऊन चांगला चेंडू होता. गौतम आकरे याच्याकडून चुकी झाली. यस नोचा कॉल राहिला, परंतु शेवटच्या क्षणामध्ये पार्थी नकार दिला. प्रतीक पुढे आला होते, परंतु पार्थच्या नजरा होत्या. गौतम आकरेकडून चुकी झाली होती, परंतु धाव घेण्यासाठी घाई केली नाहीये बॅटर्सने. 29 धावाचा पाठलाग करायचा. इकडून पार्टनरशिप चांगली बिल्ड होते, परंतु दुसरा षटक मार्ग असतात. 13 धावा धावफलकावर आहेत. एक चौकार एक षटकार नक्कीच आला, 3 सिंगल आलेत, परंतु जास्तीत जास्त चेंडू डॉट सुद्धा आले, म्हणजे 5 चेंडू डॉट आलेत या इनिंग्स मध्ये आतापर्यंत. खोदून काढला गेला पाहू शकाल. शॉर्ट मिडऑफला खेळाडू आहेत. कुणाल चेंडूला फील्ड करतात. कुठलीच धाव नाहीये. चांगला षटक म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु मागील 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला. काय पलटवार राहिलाय मिथुन तामोरे यांचा. 2 षटकांची समाप्ती वगैरे 6.50 च्या सरासरीने धावा जमा केल्या आतापर्यंत 13. आता येणारे चेंडू असतील तब्बल 24 चेंडूमध्ये बनवायचे. विजयासाठी जर पाहिलं गेलं तर 46 धावांची गरज आहे. 11.50 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. पुढील षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल याच्यावर सुद्धा नजर असणार आहेत. मला वाटतं विवेक दवणे यांना इंट्रोड्यूस केला जाईल पुढच्या षटकामध्ये. वैयक्तिक दुसरा षटक आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येतात गोलंदाज मार्कवर. बघा 25 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे आहे. 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे. चंद्रकांत आहेत. चंद्रकांत पागधरे पाहू शकाल. मिस्टर चंदू तो चर्चा करतात, परंतु पाहू शकाल शॉर्ट फाईन लिगला असतील. पॉवर प्लेचे 2 षटक संपले गेलेत आणि पॉवर प्लेच्या बाहेर तुम्हाला 5 खेळाडू ठेवावं लागतील. थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल करतायत. विकेट किपर गौतम आकरे. डीप लॉंग ऑफला एक खेळाडू ठेवला गेला. डीप कव्हरला एक खेळाडू आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लिग सुद्धा सर्कलच्या आतमध्ये ठेवला गेला. मिड विकेट, लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. या अनुषंगाने फिल्डिंगला सजवल्या गेल्या. लवकर गोलंदाज विवेक दवणे वैयक्तिक दुसरा षटक घेऊन सज्ज झालाय गोलंदाज मार्कवर. पहिला चेंडू लेग कटर, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघालाय. नक्कीच बोटो फिरवतोय आणि वेगवान आणि कटिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज विवेक दवणे यांच्या माध्यमातून एक्सपिरियन्स अनुभव आहे. एप्रिल आज 29 तारीख झालेली आहे. घाम नक्कीच सुटतोय गोलंदाजी करत असताना. जर पाहिले गेलं तर विवेक दवणे, जेव्हा तुम्ही घाम गाळाल ना तेव्हा नक्कीच तुमचं चांगलं क्रिकेट होईल. चांगला खेळ तुमचा नक्कीच साकारला जाईल मैदानाच्या आतमध्ये. हा खराब चेंडू होता. फुल टॉस बोलला. पटका सुरेख खेळला. खेळाडू धावतायत पण ते चेंडू थांबणार नाहीये. विशाल कुणालला पाहत राहिले, कुणाल विशालला पाहत राहिले आणि चेंडूनी पाहिलं सीमारेषेला आणि चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि निघून गेलाय. 4 धावासाठी चौकार. पाहू शका रिप्लेमध्ये काय घडलं होतं. दोन्ही खेळाडू धावत होते, परत कुणाल कुठे कुठे शेवटपर्यंत थांबला. विशालला वाटलं कुणाल थांबवेल, कुणालला वाटलं विशाल थांबवेल, परंतु चेंडू निघून गेला. सीमारेषा 5 चौकार. खूप चांगला टेलिकास्ट म्हणावा लागेल. विश नेटवर्क युट्यूब वाहिनीबरोबर स्पर्धा पाहतोय. चुकी झाली आहे की चेंडू निघून गेल्यावर चर्चा करणं गरजेचं नाहीये. आता चर्चा करतात दोन्ही खेळाडू, परंतु 4 धावा आल्यात. 17 धावा धावफलक 17. पण गाडीच्या लाईट्स मुळे बॅटर थांबलेत असं मला वाटते. 17-0 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिल्या षटकामध्ये षटकार, दुसऱ्या चेंडूमध्ये एक चौकार आला होता. या षटकामध्ये सुद्धा एक चौकार आला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटर 5चा एक सिंगल धाव घेतली. दुसरा प्रयत्न असेल का, परंतु नकार दिला गेला. एकेरी धावांनी लेग पायचा कॉल दर्शवतात. लेग पायची मध्ये एक सिंगल धाव नक्कीच आली. धावफलक एकटे पुढे सहसा होती. धावसंख्या तर पोहोचेल 18 या अंकावर.
त्यावेळेस हेलिकॉप्टर उडवला, चेंडूला पाठवून दिलाय वाडी स्ट्रॉंग ऑनच्या वरतून. शिवसेना षटकार 6 धावा. काय फटका सजवला, षटकार ठोकला होता बॅटर. फुटतो चेंडू नक्कीच पाहू शकाल. चांगला फटका ऑफसाईडला फटका तर खेळलाय आहेत. कुणाल चेंडू अपील करता फेकी झाली, चुकी होईल का यावेळी? थोडासा लेझीपणा पाहायला भेटला, परंतु पार्थ आणि प्रतीक पवार काय अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट. चांगली कॉलिंग, चांगलं कॉम्बिनेशन राहिलं आणि 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या दोन्हीपर्यंत 26 या अंकावर सामना रंगात येतोय. 26 धावांची पार्टनरशिप लगावली गेली आहे आतापर्यंत. जर पाहिलं तर 17 चेंडू मागे 26 धावांची पार्टनरशिप लगावली. त्यामध्ये 5 चेंडू 5 धावा बनवल्या. पार्थ एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. प्रतीक पवार यांच्या बॅटमधून 2 षटकार, एक चौकार नक्कीच झालाय. 12 चेंडू आणि 20 वर त्या बॅटिंग करतायत. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न राहिला होता, परंतु चेंडू थोडासा स्लो टाकला होता, हळूवार चेंडू होता. पाहू शकाल विवेक दवणे, एक वेगळा ऍक्शन आहे विवेक दवणे यांचा. जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला गेला, डॉट बॉल नक्कीच आलाय. षटक क्रमांक जर पाहिले 3 संपले गेले, 3 षटकांचे समाप्ती केले. धावा धापळका लगावले गेला 26. आता येणारे 18 चेंडू मध्ये बनवायचे 33. म्हणजे आतापर्यंत 8.67 सरासरी गाठली आहे. आता येणारे 3 षटकामध्ये 11ची सरासरी गाठायची आहे सामन्यात जिंकण्यासाठी. प्रतीची संख्या साहेब पाहू शकाल. जर पाहिलं गेलं तर आनंद घेत आहेत. तीन षटकामध्ये 26 धावा आहेत. आता येणारे 3 षटकामध्ये 33 बनवायचे. यानंतर एक बिग बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. ज्या संघ जर पाहिले तर सातपाडी थ्रू 11 अ संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये श्री चिंचोबा आलेवाडी या 2 संघामध्ये बिग बॅटल होईल. मिथून तामोरे मुळे मागवत सज्ज होत आहेत. प्रत्येक पाहू शकाल वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 14 षटक घेऊन मागील षटकामध्ये 6 धावा या गोलने खर्च केले होते. विशाल यावेळेस पाहू शकाल लॉंग ऑफला आहे. डीप कव्हरला जर पाहिलं गेलं तर कुणाल अंबीर इंट्रोड्यूस केलं गेलं. कुणाल मिथून तामोरीला इंट्रोड्यूस केलं गेलं. गोलंदाज पाहू शकाल 55 डाव्या बाजूने सज्ज झालाय. पहिला चेंडू फटका सुरेखा डीपला खेळाडू आहे सज्ज. चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केलं समीर तामोरीच्या माध्यमपैकी वेगवान झाली, परंतु वा अप्रतिम दर्जेदार रनिंग बिटवीन विकेट. चांगली कॉलिंग म्हणावे लागेल. प्रतीक पवार यांच्या पायामध्ये शूज नाही, मला वाटतं टायर लावलेत. खूप वेगाने धावतात. बॅटला चेंडू कनेक्ट होताच प्रतीक पवार पॉवरफुल धाव घेतात आणि 2 धावाने धावफलक पुढे सरसावले. धावफलक जवळपास 28 धावा. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. आता बनवायचे आहेत 31 फुलटॉस बॉल होता. फटका सुरेख खेळला. डीपमध्ये खेळाडू आहे, परंतु पाहू शकाल चेंडूवर जेव्हापर्यंत पोहोचेल 2 धावा परिपूर्ण नक्कीच केल्या जातील. पाहू शकाल विवेक दवणे तिकडे पोहोचते होते. जेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. बॅकअपला खेळाडू आहेत, बॅकअप दिला गेला, परंतु 2 धावा परिपूर्ण नाही केल्या. पण जेव्हा खेळाडू बॅकअप देतो तेव्हा संघ कमबॅक करतो. चांगला बॅकअप पाहायला भेटला खेळाडूच्या माध्यमातून. 2 धावाने धावफलक पुढे सरसावले गेला. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचेल. आता बनवायचे 29. चेंडू असेल 16. मोतीला शाह सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. आज जे संघ आज इकडे खेळत होते नक्कीच मुस्लिम आपण संघ पाहणार आहोत. त्यामध्ये एक संघ क्वालिफाय होईल आणि परत एकदा 30 तारखेला आपण पाहणार आहोत एक गाव एक फॉर्मॅट. 1 तारखेला पालघर गट असणार आहे. ऑन साईडला फटका तर खेळला. डीपमध्ये विशाल तामोरे पोहोचला. चेंडूला फील्ड करा. परत 1 धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. 1 धावाने धावफलक पुढे सरसावते. 30 पण आता बनवायचे 28. बॅटची मागणी केली गेली आहे आणि नक्कीच या चेंडूनंतर बॅट घेऊन जाते. या चेंडूनंतर बॅट घेऊन जाते. परंतु विनंती असेल ज्याही बॅटरला बॅट किंवा पाणी लागेल ते पंचांना तुम्ही कॉल करायचं. पंच नक्कीच अलाउ करते तेव्हाच तुमचा एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. या दक्षता घ्या. स्लोप आणि चेंडू यावेळेस फसवा चेंडू टाकला. हलकीशी अपील नक्कीच गौतम आखरे करतायत. उत्साह जास्त, विश्वास कमी राहिला होता अपील मध्ये आणला गेला चेंडू. ऑफ ब्रेक चेंडू पाहायला भेटला. 60 या चेंडूवर बॅटर नक्कीच आपला वर्चस्व गावते, परंतु जेव्हा गोलंदाज कंट्रोल करेल
तेव्हा तेव्हा तो सुद्धा वर्चस्व गाजू शकतो. परंतु यावेळेस विकेटच्या शोधामध्ये एखादा गडी बाद करावा लागेल, एखादा ब्रेक थ्रू च्या शोधामध्ये आहे गोलंदाजी करणारा संघ. यावेळी सरळ बॅटने वा अप्रतिम सुरेख नेत्रदीपक टोलेजंग तडाखेबंद असा फटका सजवला गेला. प्रतीक पवार पॉवरफुल हा षटकार आपल्याला पाहायला भेटला. खूप सुरेख सरळ बॅटने, काय सुरेख बॉटम हँडचा उपयोग केला. सरळ बॅटने बॅटफ्लिक चांगली राहिली. मागील पाय थोडासा बाहेर काढला, पुढील पाय थोडासा वाकवला, त्यानंतर हा षटकार ठोकलाय. बॅटर रिप्लेमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. अप्रतिम बॉडीला थोडंसं स्ट्रेच केलं होतं आणि बॉडी बॅलन्स खूप चांगलं राहिलं होतं. जेव्हा जेव्हा तुमच्या पायाचा बॅलन्स चांगला असेल तेव्हा तुमच्या बॅटला नक्की चेंडू कनेक्ट होते, चेंडू बाहेर जातील. तुमचे डोळे तीक्ष्ण असणं गरजेचं, तुमचं डोकं स्थिर असणं गरजेचं आणि ते पूर्णपणे या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलं. प्रतीक पवारच्या 15 चेंडू 26 वर तो पोहोचलाय. 37 धावावर बॅटिंग करतायत संघ. 3.5 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही बनवायचे विजयासाठी जर पाहिलं गेलं तर ऑफसाईडला फटका तर खेळला. डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. वन माऊस सीमारेषा पार आलाय. युवासेना चौकार, 4 धावा. काय फटकेबाजी आहे, अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी. प्रतीक पवार पॉवरफुल बॅटिंग करतोय, पॉवरफुल फलंदाजी करतोय आणि एन्जॉय सुद्धा करतोय स्वतःची बॅटिंग. 41 धावा धाव फटकावर. आता येणाऱ्या चेंडू असतील 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 9ची सरासरी गाठावी लागेल. 41 धावा धाव फटकावर आहेत, म्हणजे 10.25 सरासरी गाठली आहे बॅटिंग करत असताना पहिल्या 4 षटकांमध्ये. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 18, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 9ची सरासरी ही गाठावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. पाणीची मागणी केली आहे की अजून एकही विकेट आला नाहीये. कुठं ना कुठे उर्वी 11 अचीवर दांडी संघाला मध्ये आणलाय. 8 चेंडू 10 वर बॅटिंग करतं, 16 चेंडू 30 वर बॅटिंग करतं प्रतीक. चर्चा होतीये कुठला गोलंदाज गोलंदाज सज्ज होईल. कुणाल अंबेरी सुद्धा एक अप्रतिम गोलंदाज आहे, त्याला अजूनपर्यंत इंट्रोड्यूस केला नाहीये. विशाल तिकडे पोहोचलेत. विवेक दवणे याच्यावर चर्चा करत. समीर तमोरे की कुणाल कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल याच्यावर चर्चा केली जाते. चला स्पीडअप करा, बॅटर पोहोचले, जास्त वेळ घेऊ नका. वेळ खूप चांगला यूज केला असं म्हणावं लागेल. तब्बल 16 मिनिटामध्ये 4 षटकं परिपूर्ण केले. चांगला वेळ वाचवला गेला. आता गोलंदाजीवर कुणाल आला. कुणाल अंबेर एक ब्रेक थ्रू शोधामध्ये संघ नक्कीच आहे. जर पाहिलं गेलं तर शिवसेना पुरस्कृत युवा सेना चषक 2026 आपण पाहतोय. पहिला बक्षीस क्रमांक तब्बल 1 लाख रुपये आपण देणार आहोत. त्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 3 फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहणार आहोत. 2 जे पॅनल आहेत, एक गाव एक पालघर डहाणू तालुका एक गाव एक संघ असतील. मुस्लिम ग्रामीण एक दिवस असणार आणि पालघर गट, फक्त पालघर गटामधले एक गट आपण पाहणार आहोत, म्हणजे 1 तारखेला. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळला गेला. फटका खूप सुरेख आहे. डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु प्रेक्षक सातपडीच्या ढगआउट मध्ये चेंडू निघून गेलाय. सातपडी तिकडे आहेत, सामना जाणून घेतात, त्यांना नक्कीच पाठवून दिलाय. तर म्हणजे पार्थ याच्या बॅटमधून. पार्थ जेव्हा जेव्हा पाहिलं मला कॅरेबियन डॅरेन सॅमीची आठवण नक्कीच येते. त्याच शैलीचा बॅटर आहे. जेव्हा जेव्हा त्याच्या बॅटला चेंडू लागते तेव्हा तेव्हा डॅरेन सॅमीची आठवण करून देणारा फटका तो खेळतोय. ताकदवर फटके तो खेळतोय. यावेळेस चुकी केली, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पाहू शकाल हलकीशी अपील केली. गोलंदाज नक्कीच समोर आले. कुठलाही कॉट बिहाइंड आणि लेग बिफोरला DRS नसणार आहे मित्रांनो, आपण दक्षता घ्या. फक्त व्हाईट बॉल आणि बिफोर नो बॉल साठी DRS. लेग बायचा कॉल अभि तांडेल दर्शवत आहेत. धावफलक एक सबले गेली. धावफलकावर 48. आता बनवायची 11 चेंडू असतील 10 मध्ये 11ची करायचा. कुणाल प्रतिदा गोळी मागून सज्ज झालाय. स्लोवर चेंडू, वा, यावेळेस पलटवार करण्याची गरज आहे. बोट फिरवली चेंडूवर, लेग ब्रेक चेंडू टाकायला गेला. पण डावखुरा गोलंदाजाकडे नॅचरल कट नक्कीच असतोय आणि तो कट इकडे यूज केला गेला. डॉट बॉल नक्कीच टाकला गेला. अजून जर पाहिलं गेला तर चेंडू असतील 9 चेंडू मध्ये बनवायचे 11. यावेळेस खराब चेंडू आहे, उपहार दिला बॅटरला. यावेळेस पाहू शकाल स्वीप शॉट खेळला गेला आणि चौकार ठोकलाय. 4 ने पुढे सहसावती धावफलक तब्बल लगावल्या गेल्या. ते म्हणजेच 52 52 50 अप. आता चेंडू असतील 8 मध्ये बनवायचे 7. बघा पहिल्या 2 षटकं जेव्हा झाल्या 13 धावा होत्या. असं वाटलं की उर्वी 11 अचीवर दांडी संघ वर्चस्व गाजवेल, परंतु ज्या प्रकारे मागील
आपण जे चेंडू पाहिले 16 चेंडू मध्ये पूर्णपणे चित्र बदललंय बॅटिंग करण्याच्या संघाने. यावेळेस ओ हॅमर फटका आणि पाठवून दिलाय. दिवेश पाटील मैदानाच्या बाहेर होते, हातामध्ये चेंडू नक्कीच त्यांच्या लागलाय आणि चेंडू आलाय षटकार. स्कोअर लेवल, सामना टाय झालाय, मात्र 1 धावांची करायचा. प्रतीक पवार पीपी, तर एका बाजूला पार्थ धानमेन आणि प्रतीक पवार या दोन्ही बॅटरने नक्कीच पूर्णपणे मैदान गाजवलाय. नो लॉस, पहिला संघ असेल जो धावांचा पाठलाग करेल. त्यावेळेस फक्त दिशा दिली आहे आणि पाहू शकाल 10 गडी राखून सामना विजय झालाय. बोबा 11 नवापूर संघ आणि आजच्या रजनीमध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय, तो म्हणजेच बोबा 11 नवापूर संघ. नक्कीच श्याम हजारे खानवली ला बिलॉंग करते, त्यांचा संघ आहे. बोबा 11 त्यांनी प्रस्तुत केला आणि या सामन्याचा वाढता मॅच ज्यांनी अप्रतिम बॅटिंग केली. 20 चेंडू 41 धावा, नॉट आउट. प्रतीक पवार ठरतोय मॅन ऑफ द मॅच. प्रतीक घ्यायचाय अडलक विवेक दवणे, चंद्रकांत पागदरे, गौतम खूप चांगला खेळ तुम्ही साकारला, पण तो